नमस्कार मित्रांनो, टार्गेट MPSC या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज 11 डिसेंबर 2020च्या चालू घडामोडी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, तर सुरू करू. आज आंतरराष्ट्रीय पर्वत दिन आहे, इंटरनॅशनल माउंटेन डे. 11 डिसेंबर रोजी दरवर्षी आंतरराष्ट्रीय पर्वत दिन म्हणून साजरा केला जातो. अनगाने म्हणजे UNGA. अनगा म्हणजे काय? युनायटेड नेशन जनरल असेंब्ली, संयुक्त राष्ट्र आमसभेने 2002 साली या आंतरराष्ट्रीय पर्वत दिनाची स्थापना केली आणि 2002 दरवर्षी 11 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय पर्वत दिन साजरा केला जातो. 2020ची थीम आहे माउंटेन बायोडायव्हर्सिटी अशी 2020ची थीम आहे. म्हणजे ही संकल्पना घेऊन हे वर्षभर आंतरराष्ट्रीय पर्वत दिन साजरा केला जात आहे. पर्वतांच्या महत्त्वाबाबत, पर्वतांच्या बायोडायव्हर्सिटीबाबत, जैवविविधतेबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, त्यांच्यामध्ये महत्त्वाबाबत प्रसार करणे, यासाठी हा माउंटेन डे आंतरराष्ट्रीय पर्वत दिन साजरा केला जातो. जगामध्ये पृथ्वीवर जर पाहिलं तर पृथ्वीवर सर्वात उंच पर्वत कुठला आहे तर ते आहे माउंट एव्हरेस्ट. काही दिवसापूर्वीच नेपाळ आणि चीन या देशांनी माउंट एव्हरेस्टची उंची त्या ठिकाणी मोजली, तर त्यावेळीस 8,848.86 मीटर इतकी उंची भरलेली आहे. म्हणजे अगोदर आपल्याला माहीत होतं 8,848 मीटर इतकी उंची होती, पण आता 0.86 मीटर इतकी देखील उंची वाढलेली आहे. नवीन मापनानुसार 1954मध्ये भारताने या एव्हरेस्टची उंची मोजली, त्यावेळेस 8,848 मीटर इतकी उंची भरलेली होती. आता आपल्याला 8,848.86 मीटर इतकी उंची आहे असं सांगावं लागेल. ठीक आहे, आणि या सूर्यमालेमध्ये सर्वात उंच पर्वत कुठला आहे असं जर आपल्याला विचारलं तर आपल्याला सांगावं लागेल मंगळ ग्रहावरील ऑलिम्पस मॉन्स असं त्याचं नाव आहे. ऑलिम्पस मॉन्स हे मंगळ ग्रहावरील पर्वत आहे. त्याची उंची आहे 21,171 मीटर इतकी उंची आहे. पर्वतांचे 3 प्रकार पडतात: ज्वालामुखी पर्वत, वल्ली पर्वत आणि ठोकळ्याचे पर्वत. त्याला इंग्लिशमध्ये व्होल्कॅनिक, फोल्ड आणि ब्लॉक असे 3 प्रकार असतात. माउंट फुजी हा जो आहे तो जपानमधील ज्वालामुखी पर्वत आहे. माउंट पिनाटुबो हे फिलिपाईन्समधील, त्यानंतर किलिमांजारो हा आफ्रिका खंडामधील पर्वत हा ज्वालामुखी पर्वत आहे. आणि वल्ली पर्वताचे उदाहरण म्हटलं तर आपला हिमालय हा वल्ली पर्वत आहे. युरोपमधील अल्पस हा देखील वल्ली पर्वत आहे. त्यानंतर दुसरी न्यूज आहे आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन. ठीक आहे, आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन हा दरवर्षी 9 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. 2020ची थीम आहे सत्यनिष्ठेने महामारीशी लढणे. बघा, कोविड-19च्या अनुषंगाने या 2020मध्ये या आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार दिनाची थीम आहे सत्यनिष्ठेने महामारीशी लढणे अशा प्रकारची आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिनाची थीम आहे. आणि याचा उद्देश काय असणार तर भ्रष्टाचार निर्मूलन. जगामध्ये जे काही भ्रष्टाचार होतो आहे तो पूर्णतः समाप्त करणे. ठीक आहे, यासाठी म्हणून हा दिवस साजरा केला जातो. युनोचा भ्रष्टाचार विरोधी करार जो आहे, कन्व्हेन्शन जे आहे ते 31 ऑक्टोबर 2003 रोजी हे कन्व्हेन्शन किंवा भ्रष्टाचार विरोधी करार संमत करण्यात आला आणि 2005मध्ये त्या कराराची अंमलबजावणी झाली. भारताने 2011 साली या कराराला मान्यता दिलेली आहे. ठीक आहे, भारतात 1988 साली भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा भारतामध्ये कधी अंमलात आला किंवा कधी पास झाला तर तो 1988मध्ये, आणि तो कायदा अंमलात आला 9 सप्टेंबर 1988 असं लक्षात ठेवू शकता. 9 सप्टेंबर 1988 साली रोजी हा भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा भारतामध्ये अंमलात आलेला आहे. आणि या कायद्यामध्ये 5 प्रकरण आणि 31 कलमं आहेत. बस इतकीच माहिती आपण या अनुषंगाने घेऊया. 2018मध्ये या कायद्यात सुधारणा झाली. जुलै 2018पासून हा नवीन कायदा लागू झालेला आहे, भ्रष्टाचार प्रतिबंधक सुधारित कायदा. ठीक आहे, त्यानंतर पत्रकार अमीश देवगण विरुद्ध युनियन ऑफ इंडिया केस
ही काय केस आहे पहा. तर ह्या पत्रकार अमीश देवगन यांनी ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्याविषयी काही अपशब्द वापरले होते. जसं त्यांनी लुटारू म्हटलं, हल्लेखोर म्हटलं, आणि यामुळं त्यांच्यावर देशभरातून विविध ठिकाणी त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आलेले आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत अमीश देवगन यांच्यावर. ठीक आहे, हे एक पत्रकार आहेत आणि त्यामुळं हे प्रकरण अमीश देवगन विरुद्ध युनियन ऑफ इंडिया हे प्रकरण त्या ठिकाणी चर्चेत होतं. ठीक आहे, आणि मग ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यांच्याविषयी त्यांनी अपशब्द बोलले होते. ते ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांचा दर्गा अजमेर या ठिकाणी आहे. गरीब नवाज या नावाने देखील ते ओळखले जातात. गरीब नवाज या नावाने ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती हे ओळखले जातात. ते सुफी संत होते. 1141 ते 1230 हा त्यांचा कालखंड आहे, ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती. त्यानंतर पंतप्रधान वाणी योजना. पंतप्रधान वाणी योजना काय आहे तर आपल्या लक्षात राहिलं पाहिजे. पंतप्रधान वाणी योजना ही वायफाय नेटवर्क, नेट ब्रॉडबँडचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी हे पंतप्रधान वाणी योजना त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. याचा लॉंग फॉर्म जर आपण पाहतो म्हटलं तर PM वाणी, प्राईम मिनिस्टर वायफाय ॲक्सेस नेटवर्क इंटरफेस अशा प्रकारचा याचा लॉंग फॉर्म आहे. ठीक आहे, याचा लॉंग फॉर्म तुम्हाला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. प्राईम मिनिस्टर वायफाय ॲक्सेस नेटवर्क इंटरफेस. सार्वजनिक वायफाय नेटवर्कच्या स्थापनेला मंजुरी देण्यासाठी ही पंतप्रधान वाणी योजना सुरू करण्यात आलेली आहे. आणि ही अशा प्रकारची घोषणा किंवा ही माहिती कोण दिली तर केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ही माहिती दिलेली आहे. 27 डिसेंबर हा महामारीच्या तयारीसाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. 27 डिसेंबर. आता हा जो दिवस आहे तो तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण कोविडच्या पार्श्वभूमीवर हा 27 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय महामारीच्या तयारीसाठीचा दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. 27 डिसेंबर. ठीक आहे, 27/12 अशा प्रकारची घोषणा युनोने केलेली आहे. युनोच्या आमसभेने केलेली आहे. ठीक आहे, युनोचं मुख्यालय न्यूयॉर्क येथे आहे. 24 ऑक्टोबर 1945 रोजी या युनोची स्थापना झालेली आहे. म्हणून आपण 24 ऑक्टोबर हा युनो दिन किंवा संयुक्त राष्ट्र दिन म्हणून साजरा करतो. शक्ती कायदा. शक्ती कायदा काय आहे तर बघा, आंध्र प्रदेशच्या धर्तीवर म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये अशा प्रकारचा एक कायदा आहे की त्या ठिकाणी जर महिला किंवा बालकांवर अन्याय झाला किंवा त्यांच्यावर अत्याचार झाला किंवा त्यांच्याविषयी सोशल मीडियामध्ये एक अश्लील पोस्ट जर त्यांच्याविषयी शेअर केली किंवा पाठवली किंवा व्हायरल केली तर त्याविरुद्ध त्या संबंधित व्यक्तीवर प्रभावी अशी कारवाई करण्यासाठी हा शक्ती कायदा महाराष्ट्र सरकारने कायदा हा तयार केलेला आहे आणि त्याला मंजुरी मिळालेली नाही. आता येत्या अधिवेशनामध्ये, हिवाळी अधिवेशनामध्ये हा कायदा पारित होणार आहे. ठीक आहे, आणि फक्त इतकंच लक्षात ठेवा, हा कायदा पारित झाल्यानंतर आपण याच्याविषयी डिटेल माहिती घेणार आहोत. हा महिला व बालकांवरील होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारीविषयी प्रभावी अंमलबजावणी किंवा प्रभावी कारवाई करण्यासाठीचा हा महाराष्ट्र सरकारचा शक्ती कायदा आहे. ठीक आहे, आणि हा कायदा आंध्र प्रदेशच्या दिशा कायद्याच्या धर्तीवर हा कायदा सुरू करण्यात आलेला किंवा हा कायदा तयार करण्यात आलेला आहे. अश्वथी दोर्जे यासाठी अश्वथी दोर्जे नावाची समिती स्थापन करण्यात आली होती. ठीक आहे, आणि या अश्वथी दोर्जे समितीच्या शिफारशीनुसार हा कायदा तयार करण्यात आला आहे किंवा कायद्याचा ड्राफ्ट तयार करण्यात आलेला आहे. या कायद्याला काही दिवसानंतर हिवाळी अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी मंजुरी मिळेल. त्यानंतर आपण या कायद्याविषयी डिटेल माहिती घेऊया. ठीक आहे, तर ह्या होता आजच्या सर्व म्हणजे 11 डिसेंबरच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी नोट्स. ठीक आहे, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, तुमच्या इतर मित्रांना देखील शेअर करा. थँक्यू.